नालासोपाऱ्यातल्या गॅलेक्सी हॉस्पिटलच्या 2 डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पेल्हार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या डॉक्टरांचा प्रताप ऐकाल तर तुम्ही देखील हैराण व्हाल। आपण जी इन्शुरन्स पॉलिसी काढतो ती बनावट इन्शुरन्स पॉलिसीच्या आधारे 10 लाखांची फसवणूक केल्याचं समोर आलेलं आहे। जवळपास 17 पेशंट असे आहेत, त्या 17 पेशंट पुढे ॲडमिट देखील नव्हते, त्यांची रक्त तपासणी देखील केली नव्हती आणि बजाज कंपनीचा इन्शुरन्स त्यांनी काढला आणि इन्शुरन्सचे 10 लाख रुपयेची फसवणूक केल्याचं तक्रारीमध्ये म्हटलं आहे। हे झालं एका कंपनीचं, अशा अनेक कंपन्या आहेत आणि हा एक पर्टिक्युलर 2016 आणि 17चा पिरियड आहे आणि फक्त 17 पेशंट आहेत। असे 2017 नंतरचे आणि दुसऱ्या कंपनीचे किती पेशंट असतील हे काय तुम्हाला वेगळं सांगायला नको। याहूनही पुढे जर जाऊन पाहिलं तर हे जे हॉस्पिटल दिसतंय पेल्हारमधलं, हे हॉस्पिटल पूर्णपणे अनधिकृत आहे। त्याला कुठलीही बांधकामाची परवानगी नाही आणि त्याला MRTPची नोटीस देखील महानगरपालिकेने दिलेली आहे, परंतु महानगरपालिका फक्त नोटीस देऊन गप्प राहिलेली आहे, पण या हॉस्पिटलवर अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही। तर दुसरीकडे या हॉस्पिटलला चालवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा परवाना महानगरपालिकेने दिलेला नाही, कारण आधी जो परवाना दिला होता तो मार्च 2026 पर्यंतचा परवाना होता। कारण ह्या हॉस्पिटल जेव्हा अनधिकृत असल्याचं पालिकेला लक्षात आलं उशिरा, तेव्हा पालिकेने त्याचं रिन्युएशन केलेलं नाही। मार्चपासून आपण ऑगस्टपर्यंतचे दिवस मोजले तर 6 ते 7 महिने झालेले आहेत, अद्यापही त्याचा परवाना रिन्यू देखील केला नाही आणि त्याला हॉस्पिटल बंद करण्याची नोटीस देखील दिलेली नाही। म्हणजे 6 महिन्यापासून कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना अशा प्रकारचं जे हॉस्पिटल इथे बनावटपणे चालू आहे। ह्या हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करत असताना जो तक्रारीनुसार म्हटलेले जून 2026मध्ये विमा कंपनीच्या तपास पथकाने 2024 ते 26 या कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या विमा दाव्यांचे म्हणजे हेल्थ इन्शुरन्सचे ऑडिट केलं आणि या तपासात 17 रुग्णांच्या उपचारांशी संबंधित कागदपत्रांमध्ये गंभीर अनियमितता आढळल्याने हा दावा कंपनीने केला। तपासामध्ये ज्या डॉक्टरांच्या नावावर उपचार दाखवण्यात आले होते त्यांनी संबंधित रुग्णावर उपचार केल्याचे नाकारले, तसेच रक्त आणि युरिन तपासणी अहवालातही स्वाक्षरांमध्ये तफावत असल्याचे आढळून आले आणि या आधारे बनावट कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीकडून 10,21,920 रुपयांचा क्लेम मंजूर करत असल्याचा आरोप देखील या दोन्ही डॉक्टरांवर आहे। या प्रकरणी पेल्हार पोलिसांनी डॉक्टर इम्रान खान, डॉक्टर गौरव शर्मा या 2 डॉक्टरांसहित पूजा खान आणि रजनी सिंह यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि आणखीन कोणाचा सहभाग आहे का ते देखील पाहतात। त्यामुळे आपण इथून पुढे कुठल्याही हॉस्पिटलला जात असताना ते हॉस्पिटल अधिकृत आहे की अनधिकृत आहे हे देखील पाहिलं पाहिजे। तर दुसरीकडे यामध्ये इन्शुरन्स कंपन्यांची देखील तेवढीच मोठी चूक आहे, कारण एखादी इन्शुरन्स कंपनी जेव्हा लिस्टेड करते त्यावेळी त्याला हे हॉस्पिटल अनधिकृत आहे, लीगल आहे की इलिगल याची देखील पाहणी करत नाही। त्यामुळे कशा प्रकारे हा स्कॅम आहे, हा 10 लाखाचा वरवरचा स्कॅम आहे, परंतु प्रत्यक्षात जर पाहिलं तर हा करोडोचा स्कॅम आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार आहे, कारण 24 ते 26 या 2च वर्षातला कालावधीतला हा स्कॅम आहे। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर हे हॉस्पिटल फक्त ॲक्सिडेंटलसाठी आहे, कारण महामार्गावर हायवे लगत आहे, फक्त ॲक्सिडेंटलसाठी हॉस्पिटल आहे। असं असताना इतर रुग्णां तिकडे ॲडमिट होतात आणि इतर रुग्णांच्या कशा प्रकारे मेडिक्लेम त्याने पास केलं हा देखील प्रश्न आहे। या संपूर्ण प्रकरणात पेल्हार पोलिसांनी काय माहिती दिली आपण ऐकूयात। कसा हा फ्रॉड आहे? पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेल्हार येथे गॅलेक्सी हॉस्पिटल नावाचं एक दवाखाना आहे, जे डॉक्टर इम्रान खान आणि त्यांची पत्नी पूजा खान हे दोघं मिळून चालवतात। या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस फॅसिलिटी आहे, म्हणजे त्यांचे रुग्णांवर उपचार करून त्यांचा इन्शुरन्स क्लेम केला जातो। बजाज इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स कंपनी जी आहे या कंपनीमार्फतीने बऱ्याच इथल्या पेशंटचे क्लेम सेटल केले गेले आणि हे जे क्लेम सेटल केले गेले हे तपासण्याकरता त्यांच्याकडे त्यांनी एक गरुडा हेल्थ क्लेम सर्व्हिसेस म्हणून एक कंपनीची नेमणूक केलेली आहे की जे क्लेम सेटल केले गेले आहेत ते व्यवस्थित आहेत का, कायदेशीर आहेत का। मग जेव्हा या गरुडा हेल्थ क्लेम सर्व्हिसेसने गॅलेक्सी हॉस्पिटलला भेट दिली आणि त्यांनी सन 2024 ते 2026 अशा 2-2.5 वर्षातला त्यांनी जो डेटा चेक केला त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की तिथले जे काही क्लेम्स पेशंटचे उपचाराचे सेटल केले गेले ते जे क्लेम सेटल केले गेले ते त्या रुग्णांवर ज्या डॉक्टरांनी उपचार केला होता त्यांनी असं सांगितलं की मी या रुग्णांवर उपचार केलेले नाहीत आणि या उपचाराच्या कागदपत्रांवर माझ्या कुठल्याही सह्या नाहीत। तसेच मग त्यांना आणखी शंका वाटल्यानंतर त्यांनी काही पेपर्स पाहिले, त्यामध्ये ठराविक पॅथॉलॉजी लॅबच्याच सह्या आणि त्या सह्यांमध्ये तफावती निर्माण आल्या। एकंदरीत त्यांनी चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की या गॅलेक्सी हॉस्पिटलच्या मार्फतीने जवळपास 16 ते 17 पेशंटवरती उपचार केल्याचे भासवून आणि त्याचे कागदपत्र बनवून
इन्शुरन्स कंपनीला पाठवले गेले व त्यातून त्यांच्याकडून पैसे प्राप्त करून त्यांच्या स्वतःच्या अकाउंटला पैसे ते आले. या बाबतीचा त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आणि काल दिनांक 28/7 म्हणजे 28 जुलै 26 रोजी गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर इम्रान खान, पूजा खान व त्यांचे इतर 2 सहकारी यांच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि सध्याचा तपास प्राथमिक अवस्थेत आहे. पुढील जशी माहिती तशी कळवण्यात येईल आपल्याला.